लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आलेली आहे. अल्पवयीन मुलींना फूस लावून त्यांची विक्री करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा नाशिक ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केलाय. या कारवाईमुळे आदिवासी भागामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांच्या ऑपरेशन शोध IV मोहिमेला मोठं यश आलेलं आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हर्सुल पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झालेल्या 16 वर्षीय मुलीचा शोध घेत असताना या संपूर्ण टोळीचा उलगडा झालाय. पोलिसांनी गुप्त माहिती, तांत्रिक विश्लेषण आणि विशेष तपास पथकाच्या मदतीनं कारवाई करत तब्बल 10 आरोपींना अटक केली आहे. तपासामध्ये आरोपींनी पीडित मुलीला मोबाईल आणि कपड्यांचा आमिष दाखवत लग्नाच्या बहाण्याने पळवून नेल्याचं समोर आलंय. मुख्य आरोपीनं बालविवाह करून तिच्यावर अत्याचार केल्याची आणि वारंवार विक्री केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या संपूर्ण व्यवहारात आरोपींनी सुमारे 2 लाख रुपयांची दलाली केल्याचंही पोलीस तपासात निष्पन्न झालंय. या टोळीमध्ये संगमनेर आणि नाशिक भागातील 10 आरोपींचा समावेश असून सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या प्रकरणाचा उलगडा कसा झाला आणि तपासात नेमकं काय समोर आलंय, ऐकूया पोलीस काय सांगतायत. नमस्कार. नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस दलामार्फत अल्पवयीन मुलं जे हरवलेले आहेत त्यांच्या शोधासाठी आणि त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी ऑपरेशन शोध मोहीम राबवण्यात आलेली होती. त्या मोहिमेच्या अंतर्गत पोलीस स्टेशन एक अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाल्यावर तक्रार प्राप्त झालेली होती. त्या संदर्भात आम्ही तपास केला असता याच्यातून एक आंतरजिल्हा मुलींची विक्री करणारी टोळी आम्ही उघडकीस आणलेली आहे. सदरबाबत अधिकची माहिती अशी की ती मुलगी जी गेली होती तिचा आम्ही शोध घेतला असता संगमनेर तालुक्यात मिळून आलेली आहे. त्याकडे आम्ही बाकी तपास केला असता ते असे लक्षात आले तर सर्व मुलीला कपडे आणि मोबाईलचा आमिष दाखवून आणि लग्नाचा आमिष दाखवून ती विक्री 2 लाखामध्ये संगमनेर तालुक्यात करण्यात आली होती. त्याबाबत आम्ही अधिक तपास केला असता गंगा म्हाळुंगी येथील 3 ते 4 आरोपी आहेत आणि इतर संगमनेर तालुक्यातील आरोपी आहेत. त्या आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेले त्याच्यावर अधिक तपास करीत आहोत. सदर मुलीची विक्री कशी कोणाला केली याबाबत अजून ठीक आहेत का, आपण मुलींची अशी विक्री करण्यात आली आहे का याबाबत तपास करीत आहोत. तर कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर स्वामी नाशिक ग्रामीण, तेच माननीय अपर पोलीस अधीक्षक माननीय विमला मॅडम, तेच SDPO 8 आणि वासुदेव देशमुख सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा तपास मी स्वतः API बोर्डचे पोलिटिशियन अजूनचा तपासणी करीत आहे. हर्सुल पोलीस स्टेशनला 4 मे रोजी एक गुन्हा दाखल झाला. त्या गुन्ह्यामध्ये एक अल्पवयीन मुलीचं अपहरण केल्याबाबतचा गुन्हा दाखल झाला. अल्पवयीन मुलीला शोध घेण्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक श्री स्वामी साहेब यांच्या आदेशाने आम्ही त्या सबऑर्डिनेट आमचे API बोरसे यांना सक्त सूचना दिल्या होत्या की त्या मुलीचं जे अपहरण झालं आहे त्या संदर्भातला सखोल तपास तातडीने करावा. त्या अनुषंगाने आमची टीम तयार केली होती. टीमने एक शोधमध्ये अशी माहिती प्राप्त झाली होती की नमूद मुलीचं जे अपहरण झालं आहे ते अपहरण करून त्या मुलीचं दुसरीकडे एक विवाह लावून दिलेला आहे आणि त्या विवाह लावून त्या संदर्भातला काही लोकांनी मध्यस्थी करून ते विवाह लावून देण्यासाठी देखील पैसे त्या लोकांकडून घेतले. म्हणजे नवरदेव जो मुलगा झाला त्याच्याकडून अशा पद्धतीची माहिती होती. त्यानुसार आम्ही पूर्णपणे वर्कआउट केलं आणि अनुषंगाने जवळपास ह्या प्रक्रियेमध्ये 10 आरोपींना आम्ही अटक केलेली आहे. यामध्ये ज्या मुलाने त्या अल्पवयीन मुलीबरोबर लग्न केलं ते आरोपी, त्यांचा भाऊ आरोपी, त्यांच्याकडील ते संगमनेर तालुक्यातील काही त्यांचे मध्यस्थी दलाल होते आणि आपल्या तालुक्यामधील काही जे होते त्यांचे नातेवाईक जवळचे ह्या गंगा म्हाळुंगीचे या सर्व लोकांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. ह्या लोकांनी 2 लाख रुपये आपसामध्ये वाटून घेतलेले या अल्पवयीन मुलीचं लग्न करून तिला संगमनेर तालुक्यामध्ये मलकापूर या गावाला, कोठे मलकापूर या ठिकाणी तिला ठेवलं होतं आणि ती माहिती इतर देखील काही आरोपी जे होते की त्यांना गंगा म्हाळुंगी त्यांना माहिती होतं, त्यांनी देखील ती बातमी सप्रेस केलेली होती. या सर्व लोकांनी ज्या लोकांनी या अशा अल्पवयीन मुलीच्या अपहरणापासून तिचं लग्न करेपर्यंत हे जे कृत्य त्यांनी इलिगल कृत्य केलं आहे या सर्व आरोपींना आम्ही अटक केलेली आहे. आरोपी हे जे लोक आहेत त्यांनी पीडित जी मुलगी होती ती अल्पवयीन मुलीचा गैरफायदा घेऊन त्या मुलीला विकल्यापासून त्यांना पैसे प्राप्त करून घेतलेले आहेत. अशा प्रकारची जी घटना घडलेली आहे ही अत्यंत समाजाला आणि या सगळ्या गोष्टीला आपल्या सगळ्या लोकांना विचार करण्यासारखी आहे.
आरोपींना अटक केल्यानंतर यांनी यापूर्वी देखील अशा प्रकारच्या काही मुलींचं अपहरण करून विकले आहे किंवा इतर ठिकाणी त्यांची काही विल्हेवाट लावली आहे का, याबाबत देखील पुढील तपास आम्ही सखोल तपास करत आहोत. दरम्यान स्थानिक नागरिकांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केलाय. आदिवासी समाजातील मुलींना वारंवार फसवून विक्री केली जाते असा आरोप करत कडक कारवाईची मागणी केली आहे. आज गावाच्या वतीने असं बोलतो हर्सुल पोलीस स्टेशनमध्ये आज अल्पवयीन मुलींचा जो काही व्यवहार होत होता तो आज API बोरसे साहेब यांनी चांगली त्यांच्या टीमनी सुद्धा चांगली आम्हाला मदत केली आणि तसंच त्यांनी जो प्रकार जे आज आरोपी सापडले ते 10 आरोपी आहेत तसं त्यांचं पुढचं ते आरोपी शोध घेत आहेत. तशी आम्ही सर्व साहेबांचं आणि सर्व त्यांच्या टीमचं मी आभार मानतो. ही टोळी कायमची मोडीत काढून मुलींचा हा अवैध व्यवसाय थांबवावा अशी मागणी आता स्थानिकांकडून होती आहे. गावच्या वतीनं अशा मुली वयात नसताना या मुलीचा जो गैरव्यवहार होत आहे तो गैरव्यवहार थांबावा आणि ही टोळी गजाआड जावी. तर इतर नागरिकांनीही प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज व्यक्त केली आहे. माझं नाव आनंदा मोंडे, सुरेश धर्मा फासाळे. हे वारंवार मुलींना किडनॅपिंगच्या ह्याच्यात घेते. यांच्यावर इथून मागे पण खूप संशय आहे आमचं आणि इथून केले त्यांनी या गोष्टी. त्यांना जोडी एक ठोकबाई लक्ष्मण माळेकर, माजी जिल्हा परिषद सभापती यांची पत्नी ती. त्यांचं पण राजकीय क्षेत्रात असून तरी पण हे आमच्या आदिवासी समाजाच्या मुली वारंवार यांनी किडनॅपिंग केले आणि इथून माग लग्नासाठी आम्ही दाखवून विकल्या गेल्या नाही की यांनी. यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे हीच आमची विनंती आहे. माझं नाव मनोहर दोरमकोडे. मी आज गावाच्या वतीने असं बोलतो हर्सुल पोलीस स्टेशनमध्ये आज अल्पवयीन मुलींचा जो काही व्यवहार होत होता तो आज API बोरसे साहेब यांनी चांगली त्यांच्या टीमनी सुद्धा चांगली आम्हाला मदत केली आणि तसंच त्यांनी जो प्रकार जे आज आरोपी सापडले ते 10 आरोपी आहेत तसं त्यांचं पुढचं ते आरोपी शोध घेत आहेत. तशी आम्ही सर्व साहेबांचं आणि सर्व त्यांच्या टीमचं मी आभार मानतो. एकीकडे पोलिसांनी मोठी कारवाई करत टोळीला गजाआड केलं असलं तरीही आदिवासी भागातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलाय. अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.